नमस्कार मित्रांनो, संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ निवृत्ती वेतन योजना तसेच इतर सर्व निराधार योजनेतील लाभार्थ्यांसाठी महत्त्वाचे वेतन अपडेट घेऊन आलेलो आहोत। मित्रांनो, ऑक्टोबर महिन्याचे वेतन हे कधी होणार, हे वेतन DBT द्वारे होणार आहे की जुन्या पद्धतीनेच होणार आहे याविषयी तहसील कार्यालयातून आपण माहिती मिळवलेली आहे। कारण की अनेक जणांचे कमेंट येत होते की हे पगार कधी होणार आहे आणि आपल्याला काही मार्गदर्शन मिळत नव्हते, तर त्यामुळे आपण कार्यालयात जाऊन भेट घेतली आणि त्याविषयी माहिती घेतलेली आहे। त्यासोबतच आणखी एक माहिती मिळाली आहे की जे नवीन अर्ज करणार आहे निराधार योजनेसाठी त्यांच्या कागदपत्रांमध्ये काही बदल झालेले आहेत, तर ते कोणकोणते झालेले आहेत त्याविषयी आपण सविस्तर माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तरी मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे असेच महत्त्वाचे अपडेट आपल्याला वेळोवेळी मिळत राहतील। मित्रांनो, संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेतील लाभार्थ्यांचे वेतन हे DBT पोर्टलद्वारे व्हावे यासाठी 26 मार्च 2024ला GR निघाला। त्यावेळेस DBT पोर्टलचे पैसे त्या GR नुसार देण्यात आले आणि तेव्हापासून DBT द्वारे हे वेतन करण्यात यावे यासाठी प्रयत्न करण्यात आले। मग आता 30 सप्टेंबर 2024 रोजी GR आला आणि त्यांनी त्यात सांगितले की तुमचे हे जे पैसे आहे ते सप्टेंबर महिन्यापर्यंतचेच पैसे या ठिकाणी जुन्या पद्धतीने देण्यात यावे आणि नवीन जे पैसे आहे ऑक्टोबर महिन्याचे ऑक्टोबरपासून हे DBT द्वारे देण्यात यावे। मग असे हे GR आलेले होते। मग तहसील कार्यालयात गेले असता त्या ठिकाणी आपल्याला काही नवीन माहिती मिळालेली आहे। मग मित्रांनो, या ठिकाणी अशी माहिती सांगण्यात आली की ऑक्टोबर महिन्याचे जे पैसे आहे ते कधी जमा होतील किंवा किती तारखेपर्यंत जमा होतील हे असं आपण विचारलं, तर त्यांनी सांगितले की ऑक्टोबर महिन्याचे पैसे हे अजूनपर्यंत त्यांच्या खात्यावर आचारसंहितेमुळे आलेले नाहीत। कारण की जिल्हाधिकारी कार्यालयात ऑक्टोबर महिन्याचे पैसे हे जमा झालेले आहे शासनाकडून, परंतु 15 ऑक्टोबरपासून जी आचारसंहिता लागली तेव्हापासून हे पैसे अजूनपर्यंत जमा झालेले नाही। मागचे जे पैसे जमा झालेले होते सप्टेंबरपर्यंतचे ते पैसे या ठिकाणी वाटप करण्यात आलेले आहे। मग ऑक्टोबर महिन्याचे काही जिल्ह्यांमध्ये तहसील कार्यालयात पैसे पाठवण्यात आलेले आहे, तर त्यांना हे पैसे मिळालेले आहे। मग आपण या ठिकाणी बघू शकता की ज्यांना पैसे पाठवलेले आहे ऑक्टोबरपर्यंत नागपूरला आले 8/11/2024ला 45 रुपये जमा झाले। मग कारण की त्यांच्या तहसीलला जिल्हाधिकारी कार्यालयाकडून 15 तारखेच्या आतच हे पैसे प्राप्त झालेले होते। तो निधी प्राप्त झाल्यामुळे त्यांना हे पैसे मिळाले। या ठिकाणी बघा 6/11/2024ला केस तालुक्यात म्हणजे जिल्हा बीड या ठिकाणी 3000 रुपये जमा झाले होते। तसेच मित्रांनो, कोल्हापूर जिल्ह्यात सप्टेंबर आणि ऑक्टोबरचे पैसे जमा झालेले आहेत। मग त्यामुळे ज्या ठिकाणी हे वेतन या ठिकाणी जमा झालेले आहेत म्हणजे तहसील कार्यालयात जमा झालेले आहे जिल्हाधिकारी कार्यालयात 15 ऑक्टोबरपूर्वी त्यांना हे वेतन मिळालेलं आहे आणि मिळणार आहे। आणि भरपूर ठिकाणी निवडणुकीची कामं असल्यामुळे आता याला जोपर्यंत आचारसंहिता संपत नाही म्हणजे 23 तारखेपर्यंत 23 तारखेच्या नंतर बाकीच्या तालुक्यांमध्ये ऑक्टोबर महिन्याचे पैसे हे तहसील कार्यालयाच्या खात्यामध्ये येतील आणि नंतर आपल्या खात्यात हे पैसे जमा होणार आहे। परंतु मित्रांनो, काही आता त्यांनी सांगितले की अजूनपर्यंतसुद्धा काही जे आपले लाभार्थी आहेत त्यांचे कागदपत्र अपडेट मिळालेली नाहीत, म्हणजे आधार कार्ड, बँक पासबुकची झेरॉक्स तसेच मोबाईल नंबर हे द्यायचे होते, परंतु त्या ठिकाणी जमा झालेले नाही। त्यांनी वेगळी यादी काढून आता त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला जात आहे। तलाठी तसेच इतर माध्यमातून त्यांच्यापर्यंत पोहोचून हे कागदपत्र जमा करण्यासाठी त्यांनी सांगत आहेत आणि त्याच प्रयत्नात आम्हीही काही जणांचे कागदपत्र आज नेऊन गोळा करून दिले आहे की आपले जे निराधार योजनेतील लाभार्थी आहेत त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचत नाही। वृद्ध असतात, त्यांना त्यांच्यापर्यंत खेड्यागावात राहत असतात, कोणतीही माहिती पोहोचण्याची सुविधा नसते। अशा लाभार्थ्यांपर्यंत आता पोहोचून एक 5 ते 10% फक्त लाभार्थी राहिले आहे। मग अशा पद्धतीने या सर्व लाभार्थ्यांची माहिती DBT पोर्टलला अपडेट झाल्यानंतर सर्व लाभार्थ्यांचे पैसे हे DBT पोर्टलद्वारे येणार आहे आणि हे लवकरच DBT पोर्टलद्वारे सुरू होणार आहे अशा प्रकारची माहिती त्या ठिकाणी सांगण्यात आली आहे। त्यामुळे मित्रांनो, काही ठिकाणी ऑक्टोबर महिन्याचे पैसे हे तुम्हाला
आचारसंहिता संपल्यानंतरच मिळणार आहे। तसेच मित्रांनो, वेतन अपडेट आपण बघितली तर पुढील जी माहिती आहे त्यांनी सांगितले की संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील जे काही नवीन अर्ज करणार आहे त्यांच्यासाठी काही कागदपत्रांमध्ये बदल झाले आहे। मग आता नवीन अर्ज करण्यासाठी कागदपत्र कोणकोणती लागणार आहेत तर या ठिकाणी आपण बघू शकता। संजय गांधी निराधार अनुदान योजना, पहिले जे कागदपत्र आहे ते लागणार आहे उत्पन्नाचा दाखला चालू वर्षाचा 21,000 पर्यंत, वयाचा दाखला, रहिवासी दाखला, आधार कार्डची झेरॉक्स, रेशन कार्डची झेरॉक्स, मुलांच्या वयाचे दाखले, आधार कार्डची झेरॉक्स, पतीच्या मृत्यूच्या दाखल्याची झेरॉक्स, दिव्यांग असल्यास जिल्हा शल्यचिकित्सक या ठिकाणचा जो दाखला असेल तो दाखला लागेल। उत्पन्नाचा दाखला चालू वर्षाचा 50,000 रुपयापर्यंतचा दिव्यांगांसाठी, घटस्फोटित महिला असल्यास न्यायालयाकडील दाखला, तलाठी यांचा अहवाल, नंतरचे कागदपत्र आहे 2 फोटो व बँक पासबुकची झेरॉक्स, या सर्व कागदपत्रे साक्षांकित असावी। आणि हा अर्ज हे सर्व कागदपत्र जमा केल्यानंतर विविध नमुन्यातील अर्ज भरून आधी कार्यालयात जाऊन तो आपण दाखवायचा आहे। त्याच्यानंतर तो सेतूमार्फत आपण या ठिकाणी तो अर्ज भरून नंतर त्यांच्या कार्यालयाच्या टपालात तो अर्ज द्यायचा आहे। तो अर्ज दिल्यानंतर त्या ठिकाणी समितीद्वारे आपला अर्ज मंजूर होणार आहे। अशा प्रकारची महत्त्वाची माहिती त्या ठिकाणी कळाली। तर मित्रांनो, आपले वेतन हे ज्यांचे जमा झालेले नाहीत त्यांचे वेतन हे 23 तारखेनंतर म्हणजे 23 नोव्हेंबर नंतर निवडणुका संपल्यानंतर होणार आहे। अशा प्रकारची महत्त्वाची अपडेट होती। आपल्या या ठिकाणी सर्व माहिती खरी सांगितली जाते। या ठिकाणी आपण बघू शकता कमेंटमध्ये सुद्धा आपल्या काही जे लाभार्थी आहेत त्यांनी सांगितले की खरं आहे, ही बातमी टीव्हीवर सांगितली होती पण 2 महिन्याची पेन्शन मिळाली। सप्टेंबर आणि ऑक्टोबरचे पुणे जिल्हा महत्त्वाची माहिती दिली, व्यवस्थित माहिती सांगितली आहे। धन्यवाद। आपल्या अशाच प्रेरणादायी शब्दांनी आम्हाला हिंमत देते आणि तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्यासाठी आम्हालाही या ठिकाणी प्रोत्साहन मिळतं। अशाच प्रोत्साहन दिल्याबद्दल धन्यवाद। आणि मित्रांनो, जास्तीत जास्त आपण पुराव्या आधारितच माहिती देण्याचा प्रयत्न करतो। चुकून आपण जर आपल्याला पुढून चुकीची माहिती मिळाली तर चुकून आपल्यापर्यंत चुकीची माहिती एखाद्या वेळेस पोहोचू शकते, पण जास्तीत जास्त पुराव्यानिशीच आपण तुमच्यापर्यंत माहिती देण्याचा प्रयत्न करत असतो। तरी मित्रांनो, आपण हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल धन्यवाद। व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।